बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार संघर्ष। पुतण्याचा पॅनल काकांशी भिडणार। माळेगाव साखर कारखाना लढवण्याचे युगेंद्र पवारांचे संकेत। बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांचं वर्चस्व आहे। मात्र शरद पवारांनी आदेश दिला तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत युगेंद्र पवारांनी दिलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीत कारखान्याच्या वर्चस्वातून काका पुतण्या हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। हा माळेगाव साखर कारखाना दोन्ही पवारांसाठी महत्त्वाचा का आहे पाहूया। सहकार क्षेत्रातील अग्रगण्य साखर कारखाना अशी ओळख। माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे 19,549 सभासद। ज्याचं कारखान्यावर वर्चस्व त्याचं तालुक्यावर वर्चस्व अशी धारणा। यापूर्वी अजित पवारांनी भाजपचे नेते आणि सहकारातील तज्ञ चंद्रराव तावरे आणि रंजन तावरेंच्या हातातून कारखाना ताब्यात घेतला। मात्र आता तावरे आणि अजित पवार हे महायुतीत असल्यानं त्यांच्या विरोधात पवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। कारण अजित पवारांनी युगेंद्र पवारांच्या विरोधात पॅनल उभा केल्यास लढत रंगतदार होणार हे निश्चित आहे। आता अजित पवार पुतण्या युगेंद्रच्या नेतृत्वातील पॅनल समोर उमेदवार उतरवणार की बारामतीवर वर्चस्व राखण्यासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गड लढवणार याकडे लक्ष लागलंय। आता अजित पवार पुतण्या युगेंद्रच्या नेतृत्वाखालील पॅनल समोर उमेदवार उतरवणार की बारामतीमध्ये वर्चस्व राखण्यासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गड लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मंगेश कचरेसह ब्युरो रिपोर्ट, बारामती।